पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा. सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. खूप करतो दंगामस्ती, खोड्या काढण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. मित्रांनो, असाच काहीसा आहे आजचा एपिसोड. नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 52व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. ऐकूयात कथा वारी, एक अनुभूती. मित्रांनो, आजच्या कथेचे लेखक यादवेंद्र यांचा प्रेमकथा, थरार, संस्कृती आणि शौर्यकथा यामध्ये हातखंडा आहे. त्यांचं 200पेक्षा अधिक साहित्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि ऑडिओ बुक्समध्ये उपलब्ध आहे. वाचन, लेखन यासोबतच गड किल्ले फिरणं हे त्यांचे छंद आहेत. यादवेंद्र, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. तर ऐकूयात एक आध्यात्मिक कथा वारी, एक अनुभूती. लेखन यादवेंद्र, आवाज सुजाता. स्थळ महाराष्ट्रात कुठेतरी. वेळ संध्याकाळची. टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता. डोक्यावर पांढऱ्या, पिवळ्या, लाल रंगाचे फेटे बांधलेले, अंगात पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून, अंगावर पंचे टाकून पुरुष वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पुढे चालत होते. स्त्री वारकरी डोक्यावर तुळस घेऊन चालत होत्या. अंगात चापून चोपून नेसलेले लुगडे, कपाळाला कुंकू, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य घेऊन त्या स्त्रिया चालत होत्या. पुढे भजन, मागे काही स्त्रियांच्या ओव्या आणि सगळ्यात पुढे मुख्य पालखी असं स्वरूप त्या दिंडीचं होतं. 3 दिवसांनंतर आषाढी एकादशी येऊन ठेपली होती. कित्येक दिवसांपासून थकलेले, भागलेले, परंतु आपल्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेले हे जीव मात्र या 3 दिवसांच्या अंतरामुळे अजून उत्साहित झाले होते. कधी एकदा पांडुरंगाच्या पायाशी डोकं ठेवतो आणि गेल्या 2 वर्षाचा विरह संपवतो असं प्रत्येकाच्या मनात होतं. शिबंदीचे ट्रक मागे चालत होते. काही महिलांनी पुढे जाऊन स्वयंपाकाची तयारी केली होती. याच दिंडीत होता सखाबा, एक शेतकरी मध्यम वयीन तरुण. सखाबाचे वडील त्याच्या लहानपणापासून वारीत सहभागी व्हायचे. दरवर्षी न चुकता ते वारीला जायचे. पण गेल्या वर्षी महामारीच्या साथीत ते गेले. सखाबाला आपला बाप गेल्याचं प्रचंड दुःख झालं. याच दुःखाचा जाब विचारायला सखाबा वारीला निघाला होता. गेल्या 20-22 दिवसात त्याला वारीत अनेक अनुभव आले होते. काही प्रमाणात का होईना त्याच्या मनावर असलेलं ओझं आता उतरलं होतं. तो बाकीच्या वारकऱ्यांसोबत मिळून मुक्कामासाठी कापडी झोपड्या लावत होता. वय पाहुणं, कोणत्या गावचं तुम्ही? नाही, वारी निघाल्यापासून बघतोय तुम्हाला. कोणाशी बोलत नाही, हसत नाही का मिसळत नाही, म्हणून सण विचारलं. हो, त्याच्या सोबत असलेल्या एकानं त्याला विचारलं. सखाबा शांत होता. त्याच्या कानावर सतत भजनाचे आवाज पडत होते. तो मुळातच शांत आणि सुस्वभावी होता. लहानपणापासूनच त्याच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले होते. मी नगरचा. माझं नाव सखाबा. माझे वडील नेहमी या दिंडीला यायचे. मागच्या वर्षी तुमच्या या विठ्ठलाने त्यांना बोलावून घेतलं आणि आम्हाला पोरकं केलं, म्हणून विचारायला चाललोय त्याला जाब. एवढी वर्ष ज्याने इमाने इतबारे तुझी सेवा केली, अशाच तुझ्या भक्ताला असं का अवेळी बोलावून घेतलं म्हणून. तो थोड्याशा तिरसट स्वरात बोलला. त्याच्या सोबत असलेला तो वारकरी थोडासा हसला. काय ना सखाबा पाहुणं, त्या इटेवर उभा असलेला आपला पांडुरंग हाय का नाही, तो समद बघतूया बघ. अरे लेका, त्याच्या नजरेतून पोव घेऊन येणारा सुदामा बी सुटला नाही, अन राजपुत्र असलेला अर्जुन बी नाही सुटला र. ही समधी त्याचीच खेळी हाय बर. पण त्यो जे करतू त्यामध्ये बी आपलंच हित असतं बघ. तो वारकरी स्मिता हास्य करत दोरखंड खेचत म्हणाला. मग माझ्या बापाला नेण्यात कसलं आलंय हित? जेव्हा त्याला त्याच्या पोरांचं, नातवांचं सुख मिळणार होतं, आरामाची गादी मिळणार होती, तेव्हाच त्याला या काळ्या दगडानं आमच्यापासून लांब नेलं. सखाबा अजूनच रागात पण शांतपणे बोलला. कानावर भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाचे आवाज येत होते. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे थोडी थंडी पडली होती. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून गेलं होतं. सखाबाच्या मनात होत असलेली घालमेल ही साधारण नव्हती. असंही नव्हतं की त्याची देवावर श्रद्धा नव्हती.
वय लेका, तुझं बी खरं आहे, पण काय करणार आपण. तू जा बाबा, जाऊन सांग तुझं गारानं त्या काळ्या दगडाला. काय सांगावं, तो येऊन तुझ्याशी बोलन बी. हा, नजर बदल फकस्त. चाल आता भाकर खाऊन घेऊ. हा, दमला असशील ना वा. त्याचा राग भाकरीवर कशा पायी काढतू. हा चल. तो वारकरी प्रेमानं त्याला साथ घालत म्हणाला. त्याचे ते प्रेमळ बोल आणि आपलेपणा बघून सखाबाला त्याच्या वडिलांची आठवण झाली. ते सुद्धा सखाबा रुसल्यावर त्याची अशीच समजूत काढायचे. मग सखाबानं हातातलं काम संपवलं आणि तो वारकऱ्यासोबत गेला. दोघंही पंक्तीत बसून प्रेमाने जेवण करत होते. सखाबाला अचानक मनातून प्रसन्न वाटू लागलं. एक विलक्षण ऊर्जा जाणवू लागली. तक्रारीची भावना आता निवळत होती. आजूबाजूला चाललेल्या भजनांचा त्याला आता कंटाळा येत नव्हता. प्रत्येक वारकऱ्यात त्याला आता त्याचे वडील दिसू लागले होते. कोणी फुगडी खेळत होतं, तर कोणी विणेची तार छेडत होतं, कोणी टाळ वाजवत होतं, तर कोणी मृदुंग बडवत होतं. तेवढ्यात त्याला त्या वारकऱ्याने आवाज दिला. काय पाहुणं, कुठे हरवलायस. हा, अरे लेका, खा की भाकर. वारकरी निरंतर स्मितहास्य करत म्हणाला. तू शांत राहा रे जरा. हे बघ, आजूबाजूला किती छान चाललंय. माझे बाबा असते तर तेही यात एक असते. माझे बाबा खूप वेळा म्हणायचे चल वारीला म्हणून, पण मीच टाळायचो. देव असा मिळत नाही असं वाटायचं मला. पण हाच वाटतंय की खरंच बाबांना त्यांचा पांडुरंग इथेच मिळायचा. सखाबा भारावून बोलत होता. क्षणात त्याच्यात झालेला हा बदल पाहून जणू काही त्याला ज्ञानाचा साक्षात्कार झालाय असं वाटत होतं. हे काय सखा, आतापर्यंत तू तक्रार करत होतास ना, मग अचानक हे तुला सगळं आवडू कसं लागलं. एकाएकी तो वारकरी अगदी शुद्ध भाषेत बोलू लागला. सखाबा थोडासा बिचकला. त्याने त्याच्याकडे बघितलं तर तो वारकरी स्मितहास्य करत होता. कोण आहेस तू. सखाबा अचंबित होऊन विचारू लागला. अरे मी तोच ज्याला तुला भेटायचं होतं. जन्म मृत्यू तर नियतीचा खेळ आहे सखा. इथे ना मी काही करू शकतो ना तू. मी केवळ या वारकऱ्यांचा सोबती आहे. त्यांच्यावर दुःखाची सावली पडू न देणं हेच माझं कर्तव्य आहे रे. तुझ्या वडिलांनी देखील सुखाची चाहूल लागल्या लागल्या मोक्षाची इच्छा केली होती. जे सुख तुला त्यांना द्यायचं होतं ते त्यांना मिळालंच होतं. आता तूच ठरव की तुझा राग योग्य की त्यांची भक्ती. तो वारकरी शांतपणे मंद स्मित करत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर असलेलं ते विलक्षण तेज, जे सखाबा कधीपासून दुर्लक्षित करत होता, ते आता त्याला प्रकर्षाने जाणवू लागलं होतं. तो भारावून हात जोडणार तेवढ्यात त्याला तो वारकरी म्हणाला. ये की लेका पंढरपुरात, हाय मी तिथंच, कशाला घाई करतो या. हा, हसत हसत म्हटलेले ते बोल सखाबाच्या कानात घुमत होते. तो भानावर येताच तो पुन्हा मंडपाजवळ होता. त्याला काही कळायलाच मार्ग नव्हता. त्याने शेजारी पाहिलं तर तोच वारकरी होता. तेच वातावरण आणि तोच घटनाक्रम घडत होता. विठ्ठला, काय रे ही तुझी माया. सखाबा आकाशाकडे बघून बोलला. वारी पुढे सरकत होती. रात्रीचा मुक्काम झाल्यावर सगळे वारकरी प्रातःविधी उरकून पुन्हा हरिनामाचा गजर करत पुढे निघाले होते. रस्त्याने लोक यायचे आणि पालखीच्या, घोड्यांच्या, तुळस घेतलेल्या स्त्रियांच्या, विणा वाजवणाऱ्या वारकऱ्यांच्या पाया पडत होते. पावसाची हलकी रिमझिम सुरू झाली होती. अवघ्या 2 दिवसाचा प्रवास आणि माऊलीच्या चरणाशी आपला माथा, या विचारानेच वारकरी उत्साहात होते. या वारीला कव्हर करण्यासाठी एका न्यूज चॅनलची अँकर असलेली नंदिनी वारीसोबत चालत होती. काय यार, मस्त गोव्याला त्या डेस्टिनेशन वेडिंगला कव्हर करण्याची संधी मिळाली होती, पण आमच्या बावळट एडिटरने मला ही गर्दी शूट करायला पाठवलं. शट. नंदिनी चिडून म्हणाली. मॉडर्न कपड्यात असलेल्या ह्या मुलीला बघून बायका तिला मध्येच म्हणायच्या, ये पोरी, साडी चोळी घाल की. हा, आणि ये फुगडी खेळायला, काय ते फिट कपडे घालून उभी आहे. हा, नंदिनीला अशा बोलण्याचा राग यायचा. तिला पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करणं हे स्त्री स्वातंत्र्याचा विपर्यास करण्यासारखं वाटायचं. विदेशात शिकून आलेली तिला आता भारतीय संस्कृती गावंढळ वाटू लागली होती. ती वारीच्या ठराविक बाईट्स घेऊन रिपोर्टिंग करत होती. तेवढ्यात एक जण धोतर कुर्ता घातलेला, थोडासा सावळा,
पण आकर्षक देहयष्टीचा तरुण हातात टाळ घेऊन तिच्या बाजूने अनवधानाने तिला धक्का देऊन पुढे निघून गेला. काय मूर्खपणा आहे हा? आणि म्हणे वारीत येतात, इथे येऊन हे चाळे करतात, म्हणे देवाची दिंडी. रिडिक्युलस. ती तावातावाने बोलली. एक्सक्यूज मी, डिड यू टेल मी समथिंग? माझं लक्ष नव्हतं, मी पुढे घाईत गेलो म्हणून ऐकू आलं नाही. तो तरुण पुन्हा तिच्याकडे येऊन हसत म्हणाला. हो, तुलाच बोलले, धक्का मारून जायची काय गरज होती? नंदिनी त्याला रागावून म्हणाली. तिच्या नाकावर आलेला राग त्याला दिसत होता. तो हसतच म्हणाला, आजूबाजूला बघा मॅडम, कुठे जागा दिसतेय का तुम्हाला? अहो नाही हो, धक्का मारला मी, चुकून लागला. ते पुढे सलीम चाचा सरबत वाटतायत ना वारकऱ्यांना, म्हणून पळत गेलो. त्यांचं सरबत खूप छान असतं. तुम्ही घेणार का? तो तरुण मिश्किलपणे म्हणाला. सलीम हे नाव ऐकताच नंदिनीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. जिथे हिंदू मुस्लिम लोकांच्या मधून वाराही जात नाही, अशा ठिकाणी कोणीतरी सलीम नावाची व्यक्ती वारीत वारकऱ्यांची सेवा करतोय म्हटल्यावर तिचं कुतूहल जागं झालं. कुठे आहे तो सलीम? नंदिनी विशिष्ट आविर्भावात म्हणाली. त्या तरुणाने तिच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा तिला तिची चूक लक्षात आली. सलीम सलीम चाचा कुठे आहेत? ती खोटं हसत आपला राग दाबत म्हणाली. हा असं, चला दाखवतो, ये कॅमेरा माणूस, तू पण चल. तो तरुण पुन्हा विनोदी शैलीत म्हणाला. नंदिनी त्याच्या बडबडीला थोडी वैतागली आणि त्याच्या मागे निघाली. थोडं चालल्यावर तिला तिथे सलीम चाचा दिसले. लालसर तपकिरी दाढी, डोक्यावर गोल टोपी, अंगात पठाणी कुर्ता आणि त्यावर मोठा रुमाल. ए बच्चा लोक, त्या माऊलीला पण द्या की र. अरे येड्या, तेरे को नहीं लाया रे शरबत, इन दिंडी के लोगों के लिए लाया हूं, मैं बांटता हूं सगळ्यांना, तू रुख उधर. सलीम चाचा त्याच्या सोबत असलेल्या लहान मुलांना दटावत होता, पण त्यातही जिव्हाळा होता. तेवढ्यात एक पांढरं शुभ्र वस्त्र परिधान केलेले एक वयोवृद्ध कीर्तनकार त्याच्या जवळ आले. काय सलीम, कशाला मुलांना रागवतो? अरे ती माऊलीची रूप, आम्हाला काय आणि त्यांना काय. ते पोहोचतं त्या विठुरायाला. ते कीर्तनकार मंद हसत म्हणाले. त्यांना बघून सलीम टेबलाच्या बाहेर आले आणि त्यांच्या पाया पडले. महाराज, अहो 2 वर्ष झाले या दिंडीची वाट बघतोय. आज दिंडी आली, भरून आलं. दिंडी नव्हती तवा वाटायचं की आमच्यावर पांडुरंग रुसला की काय. सलीम चाचा शेवटच्या वाक्याला भाऊक झाले. तसं महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं आणि तेवढ्यात कॅमेरामनने फोटो काढला. कीर्तनकार गेले आणि नंदिनी सलीम चाचा जवळ आले. सलीम चाचाने काही विचार न करता त्या दोघांना सरबताचे ग्लास दिले. नंदिनी, कॅमेरामन आणि तो तरुण या तिघांनी ते ग्लास घेतले आणि 1-2 घोट प्यायले. सलीम चाचा या मोठ्या पत्रकार आहेत, तुमच्याशी बोलायचंय त्यांना. त्या तरुणाने एका दमात ते सरबत पिऊन टाकलं. सलीम चाचा त्या कॅमेराकडे बघून थोडंसं विचित्र हसला. बोला ना मॅडम, सरबत आवडलं ना तुम्हाला? सलीम चाचा बोलून गेला. नंदिनीने खोटं खोटं हसत मान डोलावली. सलीम चाचा, तुम्ही तर मुसलमान आहात ना, मग या वारकऱ्यांची सेवा कशी काय करता? नंदिनीने धडक प्रश्न केला. सलीम चाचा थोडासा ओशाळला, पण लगेच कानावर टाळ मृदुंगाचा आवाज आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. काय ना मॅडम, भक्तीला धर्म नसतो. पांडुरंगाची सेवा हीच अल्लाची सेवा. देव आपल्यात भेद करत नाही, मग आपण तरी का करायचा? सलीम चाचा बोलताना सरबत वाटत होते. अनेक जण येता जाता त्यांची चौकशीही करत होते. सलीम चाचा, अहो हा सोहळा तर वैष्णवांचा आहे, शैवपंथीय सुद्धा येत नसतील इथे, आणि तुम्ही तर दुसऱ्या धर्माचे. नंदिनी मुरब्बी पत्रकार बनून तिखट प्रश्न विचारत होती. असं वाटत होतं तिच्या गोव्याच्या प्रोजेक्टचा राग ती सलीम चाचावर काढते. काय वैष्णव आणि काय शैव, आपण सारे त्या परमेश्वराची लेकरं मॅडम. आपण माणसांना जाती धर्मात वाटलं, त्यांचे देव वाटले, तो क्या इंसानियत भी बाटी जाती है. 2 वर्ष झाली वारी आली नाही म्हणून मी दुःखी होतो, म्हणून माझा मित्र तुकाराम तो पण दुःखीच होता. प्रेमाच्या, आपुलकीच्या, आपलेपणाच्या वारीत कशाला धर्म आणायचा मॅडम? सलीम चाचा शांतपणे म्हणाले. तो तरुण मात्र त्यांच्यावर खुश झाला. त्याचं मन अभिमानाने भरून आलं. नंदिनी मात्र खजील झाली. एक बाईट मिळवण्यासाठी आपण काय करत होतो याची तिला जाणीव झाली. सॉरी, मी चुकीचा प्रश्न केला तुम्हाला. मी तुमची माफी मागते चाचा. नंदिनीचा आवाज आता मवाळ आणि शांत झाला होता. सलीम चाचा तिच्याकडे बघून हसला आणि त्याने प्रेमाने एक ग्लास तिला दिला.
हीच त्याची माफी असं समजून तिने आनंदाने तो ग्लास घेतला. नंदिनी त्या तरुणासोबत पुढे चालत आली. तिला पारंपरिक वेशातल्या स्त्रिया दिसल्या. केवळ पेहराव बदलून, परकीय भाषा बोलून आपल्याच परंपरेला नावं ठेवून मर्यादा भंग करण्याला फेमिनिझम नाही म्हणत मॅडम. खरं तर राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई ह्या तर खऱ्या फेमिनिस्ट आहेत. संस्कृती जोपासली, पुढच्या पिढ्यांना एकतेचा वारसा दिला, हे खरं फेमिनिझम. कोणाला ठेच लागली तर कोणीतरी माऊली पुढे येऊन एखाद्याची आई बनते, तर थकल्या भागल्या व्यक्तीच्या पायाला तेल लावून ती मुलगी बनते. भुकेल्या जीवाला पोटभर अन्न देऊन ती अन्नपूर्णा बनते. जेव्हा आपल्या कुटुंबियांचं संकटापासून रक्षण करते तेव्हा ती दुर्गा बनते. काय कळलं का मला काय म्हणायचंय ते? तो तरुण तिच्याकडे बघून म्हणाला आणि तो स्मिता हास्य करून तिथून निघून गेला. नंदिनीलाही अचानक तिचं बालपण आठवलं, जेव्हा ती गावी राहायची. तिचे आजी आजोबा नेहमीच पंढरीच्या वारीला जायचे. जातानाही आनंदात असायचे आणि येताना तिच्यासाठी चोळी परकर घेऊन यायचे. तेव्हा ती आनंदाने ते कपडे घालायची. तेव्हा तिला या गोष्टींची लाज वाटत नव्हती आणि आता अचानक अशी लाज का वाटू लागली याची तिला जाणीव झाली. आपलं कुठेतरी चुकत असावं हे तिला कळलं. तिच्या डोळ्यात लहानपणीच्या आठवणी अश्रू रूपात जमा झाल्या आणि खळकन पाणी डोळ्यातून खाली आलं. विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष तिच्या कानावरही पडत होता. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी मिळवल्याचं समाधान आलं आणि त्यासोबत सकारात्मकता देखील. संध्याकाळ होऊन मुक्काम करून दिंडी पुन्हा शेवटच्या दिवसाचा प्रवास करण्यासाठी निघाली. अवघ्या काही तासांचा प्रवास आणि पंढरपुरात कळसाचं दर्शन होणार होतं. सगळेजण आनंदात चालत होते. दिंडी रात्री पंढरपुरी पोहोचणार होती. दिवसभर चालून भजन अभंग म्हणून दिंडी पंढरपूरच्या काही अंतरावर येऊन थांबली होती. गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा होता. या पहाऱ्यावर नुकताच इन्स्पेक्टर म्हणून रुजू झालेला शंकर बंदोबस्ताला होता. IT कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याला त्याच्या वडिलांच्या इच्छेखातर पोलीस खात्यात नोकरी पत्करावी लागली होती आणि त्यातही अशा गर्दीच्या ठिकाणी काम करणं म्हणजे त्याला जड जात होतं. त्यामुळे आधीच वैतागलेला शंकर त्याचा राग वारकऱ्यांवर काढत होता. ओरडणं खेकसणं सुरू होतं. छायला चांगला अमेरिकेला जात होतो. बाबांच्या देशसेवेच्या हट्टामुळे इथे गर्दीत मरावं लागतंय, शंकर मनात म्हणाला आणि लगेच मोठ्याने ओरडला. ओ महाराज, अहो इकडून नाही तिकडून जा. काही लोक आहेत. बरं होतं चामारी 2 वर्ष वारी नव्हती. वैताग तर नव्हता हा. येतील आणि घाण करून जातील. नंतर आहे ना प्रशासन हे साफ करायला. शंकर ओरडत होता. त्याच वेळी तिथे एक थोडासा थकलेला वयोवृद्ध म्हातारा आला. त्याला बघून शंकर अजूनच वैतागला. ओ बाबा, अरे काय राव, इकडे मी ओरडून सांगतोय तिकडून जा तिकडून जा, तरी तुम्ही इकडेच आलात. शंकर चिडून म्हणाला. पोरा, अरे वय झालंय माझं. घरी बापाशी बी असंच बोलतो होय हा. त्या म्हाताऱ्याचा आवाज चांगलाच दणकट होता. क्षणभर शंकरही त्याचा आवाज ऐकून हबकला होता. अहो बाबा, तसं नाहीये, पण सांगतोय ना मी इथे ओरडून. मग का उगा त्रास देता लोकांना? आम्ही पण माणसं आहोत की. शंकर थोड्या त्रासिक सुरात म्हणाला. वय रे बाबा, बरोबर हाय तुझं. तुम्ही बी माणसंच की. ते माग काय तो रोग आलता म्हण, तवालाही भारी काम केलं बघ तुम्ही लोकांनी. काय तो तुमचा दरारा हा. आमच्या लख्याच्या पाठीवर चांगलाच बांबू घातला होता की. म्हातारा स्वतःच्याच बोलण्यावर हसला. त्याचं शेवटचं विनोदी वाक्य ऐकून शंकरच्याही चेहऱ्यावर किंचित हसू आलं आणि हसल्यामुळे त्याचा ताण काहीसा हलका झाला. अहो बाबा, आम्हाला काय चांगलं वाटायचं का आपल्याच लोकांना मारायला? पण लोकांना ऐकत नाही म्हटल्यावर घरातला मोठा म्हणून थोडा धाक दाखवावा लागतो की नाही. तसंच शंकर आपली बाजू स्पष्ट करत म्हणाला. बरोबर हाय तुझं. मरान बी तुम्ही अंगावर घेतलं लोकांचं. न घर न दार, न जेवण न पाणी. लई सोसलं बघ तुम्ही लोकांनी. पण कर्तव्यात कसूर नाही केला बघ तुम्ही लोकांनी. पण तो रोग काय गेला आणि सगळं कसं परत ओबड धोबड झालं बघ. म्हातारा खिन्न होऊन बोलला. म्हणजे काय झालं? शंकरने कुतूहलाने विचारलं. परत पैका सत्ता डोकं वर काढू लागला.
माणसातली माणुसकी परत गेली बघ. हा आपला विठ्ठल तो आहे उभा नुसता त्या विटेवर. त्याला काय बघतोय नुसता टकामका, पण करत काय नाही. म्हातारा बोलत होता. शंकरला मात्र कानात शिसं ओतल्यासारखं वाटत होतं. त्याला आठवलं एकदा त्याचे बाबा म्हणाले होते, सगळेच तरुण जर परदेशात पैसा कमवायचा विचार करून गेले तर या आपल्या देशाला कोण सांभाळणार, इथल्या सिस्टमला कोण बदलणार. कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी म्हणून मीच ही जबाबदारी घेतली आणि तुझा PSIचा फॉर्म भरून टाकला. शंकर भानावर आला. करोना काळात दिसलेली माणुसकी आता कुठेच दिसत नव्हती. फक्त 2 वर्षात झालेलं नुकसान भरून काढण्याची स्पर्धा लागली होती. ना भावना होत्या ना आपलेपणा. शंकर विचारात पडला होता. हे वारकरी कसे का असेना कचरा करून जातीन, घाण करतील, पण जाताना काही जण थांबून इथं मदत करतीनच. कोणी नदीत उतरून गाळ काढीन, कोणी कचरा उचलीन. प्रत्येक जण काही ना काही करणार बघ तू. पण हा विठ्या काही इट सोडायचा नाही. म्हातारा मोठ्या आवाजात बोलला आणि शंकर त्याच्या बोलण्यावर हसला. त्याला विटेवरच राहू द्या बाबा. आम्ही आहोत की नवीन पिढी हे सगळं बघायला. आम्ही करू सगळं नीट. चला तुम्हाला विठुरायाला भेटायला नेतो. शंकर आनंदाने म्हणाला. त्याला त्याच्या जीवनाचं सार्थक होईल असं ज्ञान मिळालं होतं. तो म्हाताऱ्याला घेऊन जात होता. काही अंतर चालल्यावर त्याने मागे वळून पाहिलं तर म्हातारा नव्हता. शंकर हसला आणि म्हणाला, गेला वाटतं. एकादशी सुरू झाली होती. पहाटेपर्यंत सर्वच दिंड्या पंढरपुरात आल्या होत्या. मुख्य पूजा सुरू होणार होती. मुख्यमंत्री पत्नीसोबत आले होते. सखाबा दिंडीसोबत पुढे होता. दैव कृपेने तो पहिल्या नंबरवर असल्यामुळे त्यालाच पूजेचा मान मिळाला. नंदिनी धडपड करत गाभाऱ्यात आली होती, त्यामुळे तिला पूजा कव्हर करता येणार होती. मुख्यमंत्री स्वतः होते, त्यामुळे ऑफिसर इन्चार्ज या नात्याने शंकरही तिथेच होता. पूजा सुरू झाली. घंटानाद झाला. विठुरायाला अभिषेक सुरू झाला. वातावरण भक्तीनं नाहून निघालं. वरुण राजाने हजेरी लावून पंढरीला स्नान घातलं. नकळतच या तिघांच्याही नजरा विठ्ठलाच्या मूर्तीकडे गेल्या आणि प्रत्येकालाच त्याचं रूप दिसू लागलं. सखाबाला तो वारकरी दिसला जो त्याच्यासोबत होता. नंदिनीला तो तरुण त्या मूर्तीत दिसला ज्याने तिला संस्कृतीची नव्यानं ओळख करून दिली होती. आणि शंकरला तो म्हातारा दिसला ज्याने त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. साक्षात पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं होतं. तिघांच्याही डोळ्यात समाधान आणि आनंद होता. पूर्ण समर्पणाचे अश्रू ओघळू लागले होते. मनही भरून आलं होतं. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता, पण मन आनंदाच्या अश्रूमध्ये तुडुंब भरून गेलं होतं. एकाच वेळी गजर झाला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. टाळ मृदुंग अजूनच जोराने वाजायला लागले. तुकोबांचे अभंग निनाद करू लागले. ज्ञानोबा माऊलीचा जयघोष होत होता आणि ह्या वारीला एक पूर्णत्व प्राप्त झालं होतं. समाप्त. कथा वारी एक अनुभूती. लेखन यादवेंद्र. आवाज सुजाता. खूप खूप धन्यवाद मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. यादवेंद्र यांचं इतरही साहित्य वाचण्यासाठी शो नोट्समध्ये मी लिंक दिली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्यांच्या साहित्याचा नक्कीच आनंद घेऊ शकता. मित्रांनो, तुमच्या स्वलिखित कथा, कविता, लेख पाठवण्यासाठी मला नक्की संपर्क करा शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर. त्याचप्रकारे शब्दफुले फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल इथे तुम्ही मला कमेंट आणि मेसेज करून संपर्क करू शकता. मी नक्की तुम्हाला प्रतिसाद देईन. तुम्हाला माझ्या आवाजातल्या कथा आवडत असतील तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. पॉडकास्ट ॲप्सवर रेटिंग्स द्या, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर नक्की ऐका शब्दफुले मराठी पॉडकास्ट बाय सुजाता. कुठे? स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, शब्दफुले यूट्यूब चॅनल आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर. तर मित्रांनो, हा ट्रान्स इफेक्ट क्रिएट करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.